हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 368. आजची तारीख आहे 1 मार्च 2016. दिवस हळूहळू वाढत चालले आहे. जानेवारी, फरवरी, आता मार्च, 2 महिने झाले आहे. आणि मार्च, एप्रिल किंवा मे मध्ये पेपर राहीनच. तर अजूनपर्यंत काही हे आलं नाही टाईम टेबल, म्हणजे मी अजूनपर्यंत बघितलं नाही. तर टाईम टेबल राहीन मेमध्येच राहीन. तर माझी पढाई काहीच नाही झाली आहे, नथिंग. अजूनपर्यंत हातसुद्धा पण नाही लावला. तर केव्हा करायची पढाई राव? पढाई करायची केव्हा? तर थर्मलची पढाई माइट बी करायची आपण. आता जेन्युअल स्पीकिंग सांगतो सरळ, जसा पेपर राहील तसं 10-15 दिवसा अगोदर, 2-3 हप्त्या अगोदर लागून जायचं का पढाई करायची आहे, बस. तेव्हा सुरू होऊन जायचं. पण तेव्हा होईन का? म्हणजे 2-3 हप्त्यात वगैरे होऊन जाते. अरे एफओई 1 हप्त्यामध्ये काढला होता मी. म्हणजे स्पेशली त्याच्यासाठी मी फुल कॉन्सन्ट्रेशन दिला होता. 1 हप्ता तर बस त्याचीच पढाई करून राहिलो होतो एफओईची. बस तो निघाला पेपर. दॅट्स इट, दॅट्स ऑल. थर्मलची अशीच करायची आहे. बट व्हॉट हॅपन नेक्स्ट? ओके, मला पण नाही माहीत ॲक्च्युली. वाटते का मी मुंबईमध्ये जॉब शोधायलाच पाहिजे. डिझायनिंग कोर्सच्या मागे न जाता मला जिथे जायचं आहे तिथेच फोकस करेन आणि आय शुड गो. बट हाऊ मॅन? तुझी डिप्लोमा आहे ना, तर तू मुंबईमध्ये जॉब शोधू शकते. ऑफकोर्स द लॉट ऑफ दी रिक्वायरमेंट. तर सर्वात महत्त्वाचं आहे, मुंबईमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी लागणारा पैसा मी कुठून आणीन राव? हार्डली 1 लाख रुपये. बस 1 लाख रुपये पाहिजे मला. तर मी 1 लाख रुपये आणीन कुठून? वडिलांना कोण्या तोंडाने मागेल का मी 1 लाख रुपये पाहिजे? जरी मी औरंगाबादला जातो म्हणलं तरी पण वडिलांना पैसे मागावंच लागेल ना. त्या डिझायनिंग कोर्ससाठी जरी म्हणलं तरी वडिलांनाच मागावं लागेल ना. तर कोणतं बेटर राहील, औरंगाबादला जाणं का मुंबईला जाणं? वेल, मला वाटते का जॉब करायची. तर पहिले आय डोंट नो मॅन. म्हणजे जेव्हा मी फिल्म पाहतो, हे टी व्ही सिरीज पाहतो, तर सगळ्या गोष्टी मला मुंबईला जाण्यासाठी हे करते, परावृत्त करते. बट असा कोणता एकदम हार्ड वे मला दिसला नाही का ज्याच्यात एकदम फिजिकल वे ज्याच्यात मला जाऊ शकतो. म्हणजे माझ्यापाशी ओनली थिअरी आहे, प्रॅक्टिकल नाही. आणि प्रॅक्टिकल रिलेट्स विथ दी माय स्टडी. सो किती वेळ थांबावं लागेल आपल्याला तरी? आय डोंट नो. अजूनपर्यंत काही पाथ क्लिअर नाही झाला आहे. मला वाटते पहिले डिझायनिंग कोर्सकडे जावं लागेल. डिझायनिंग कोर्सकडून चांगला फीडबॅक घ्यावा लागेल आणि तिथून जॉब घेऊन आपल्याला लागावं लागेल. औरंगाबादमध्ये डिझायनिंग कोर्स करीब 1 महिन्याचा आहे, 1 वर्षाचा आहे. तो 1 वर्ष डिझायनिंग कोर्स करून घेऊ, म्हणजे आपण कन्फर्म होऊन जाऊ आणि जॉब पण कन्फर्म होऊन जाते. मग आपल्याला जॉब कन्फर्म झाली का मग आपण मुंबईला सर्वाईव्ह करू शकतो. सो दॅट इज अ प्लॅन. येस, अँड आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर, सो आय कॅन डू दिस. येस, आय कॅन डू दिस. सो माझं ॲग्रिगेट किती आलं आहे? अजूनपर्यंत ॲग्रिगेट लागायचं आहे, कारण माझं फायनल इयरची मार्कशीट बनायची आहे. कारण माझी इकडले बॅग लागले त्यामुळे. तर मला वाटते फायनल इयरमध्ये माझे फर्स्ट क्लासमध्ये जाईन, अबाव 60 तर जाईनच. कारण माझे इंटरनल चांगले गेले होते आणि माझे पेपर पण नाही, बाउंड्रीवरच निघाले, जास्त काय याच्यावर नाही निघाले, तरी होप्स. सो आज झालं काय? आज काय नाही, सकाळी उठलो, आज जिमला गेलो, जिम मारली आज, चेस्ट
अगेन चेस्ट, मी चेस्ट आणि बायसेप दोनच मारत आहे, कारण या दोनच गोष्टी मला खूप चांगलं बनवून राहिला आहे. आता थोडीशी बॉडी शेपमध्ये येऊन राहिली. बॅक वगैरे मारून म्हणजे माझं तेवढं खाणं पिणं नाही ना. जर माझं तेवढं खाणं पिणं असतं तर माझे बॅक शोल्डर वगैरे चांगले बनले असते, तर माझं तेवढं खाणं पिणं नाही आहे. सो ते बनवून आतले ऑर्गन्स नाही का, आतले जे मसल्स आहेत ते तशा प्रकारे बेंड झालेले आहे ऑलरेडी. त्याला फक्त फॅट्स पाहिजे ते दिसण्यासाठी बस. जे की माझ्यापाशी ते फॅट्स इतके जास्त प्रमाणात उपलब्ध नाही आहे. सो तरी मी खाणं वाढवलं म्हणा. आज मी किती पोळ्या खाल्ल्या? आज मी 4 पोळ्या खाल्ल्या, चांगला भात खाल्ला. आणि आताही मी 3 पोळ्या खाल्ल्या, चांगला भात खाल्ला. सो अजून असं दाबू दाबू जेवण करून राहिलो आहे. आता मला संडास झाली आहे, सकाळी पण संडास होईन आणि पुन्हा जिमला जाईन. तर इट इज गुड. येस, इट इज गुड. डाएट जेवढं आहे तेवढं जास्त काही वाढवायचं नाही. आपल्याला सप्लिमेंट किंवा इंजेक्शन घ्यायची गरज नाही आहे. आपण नुसतं जेवणावरच हे करू आणि जेवढं वाढते तेवढं वाढू देऊ. पुढे जाऊन आपल्याला खूप मोठी जर्नी पास आउट करायची आहे. सो दॅट्स वाय यू नीड कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन अँड लॉट ऑफ स्टफ्स. आणि जर सप्लिमेंट घेतली तर अशा गोष्टी मला सर्व काही प्रोव्हाइड करू शकत नाही. सो येस, आज खेळायला गेलो होतो, खेळून आलो. आज पढायला नाही गेलो कारण इथे हे सुरू होतं, म्हणजे आमची मॅच होती, त्यामुळे आज कोणी गेलं नाही. आणि हे लोक पण मार्केटमध्ये गेले होते. फोकस नाही अरे लोक, मला फोकस राहायचं आहे. तरी उद्या दुपारी, आज दुपारी नाही जमलं कारण आज दुपारी टुर्नामेंटला गेले होते. उद्या दुपारी पढायला विशालकडे जाईनच. जेवढी होईल तेवढी पढाई करतो आणि रात्री पण पढाई करतो. रात्रीमुळे संध्याकाळी, मग रात्री लागेच तर ॲरो वगैरे पाहणं सुरू होऊन देतो, राईट, सीझन वगैरे. So this is the My Artifact episode number 368 right now. We are at Wardha, Maharashtra. Thank you.